उद्योग फक्त प्रोडक्ट्स आणि आकड्यांनी बनत नाही, तो घडतो एका विचारातून, एका जिद्दीतून. काही वर्षांपूर्वी एक साधी सुरुवात झाली. तिथे होती मर्यादितच साधनं, पण अमर्याद इच्छाशक्ती. आज तीच सुरुवात एका विश्वासात बदलली आहे. एक नाव जे अनेकांना ऊर्जा देतं, सुमंग एनर्जी सोल्युशन. आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा ताऱ्याचा प्रवास ज्याने मिणमिणत्या प्रकाशात लखलखीतपणा आणला. इलेक्ट्रॉनिक्स, एलईडी लाइटिंग आणि इंडस्ट्रियल सोल्युशनच्या माध्यमातून देशभरातील विविध उद्योगांसाठी काम करत नवीन कल्पनांना वास्तवात उतरवलं. आणि ह्या लोकल ते ग्लोबल प्रवासामागे आहे एक असं नाव ज्यांनी प्रत्येक संधीचं सोनं केलं, आणि ते म्हणजे बालाजी कदम. नमस्कार सर. खरं तर तुम्ही 2017 पासून हा बिझनेस करताय. सुमंग एनर्जी सोल्युशन नावाने तुमचा हा बिझनेस आहे. तर कशी सुरुवात झाली? कारण आज बघितलं तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्या बाहेर सुद्धा तुमचे प्रोडक्ट्स आहेत, येतात जातात. तर सुरुवात कशी होती? फाउंडेशन कसं होतं तुमच्या या बिझनेसचं? आता माझी जी सुमंग एनर्जी सोल्युशन्स जी कंपनी आहे ही 2017ला मी रजिस्टर केली. आणि 2017मध्ये मी ॲक्च्युली जेव्हा माझं एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे, डिप्लोमा इन डिग्री इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, म्हणजे सेम फील्डचे एज्युकेशन आहे. सो त्यामध्ये मला काही गोष्टी जाणवल्या की बाबा येणाऱ्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक्स फील्ड ही खूप इम्पॉर्टंट असणार आहे भारताच्या ग्रोथसाठी. सो त्या केसमध्ये मी असा विचार केला की जॉब करण्यापेक्षा आपण जर स्वतःचा व्यवसाय केला तर खूपच आपल्याला त्याचा फायदा होईल. आणि जे आपण एज्युकेशन घेतलंय त्याच क्षेत्रात जर आपण काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग किंवा असं करतोय तर त्याचा आयुष्यभराचा फायदा होतो. म्हणून नॉर्मली जेव्हा मी डिप्लोमा डिग्रीला ऍडमिशन घेतली त्यावेळेला बऱ्याचशा जुन्या लोकांनी मला सांगितलं की मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स ह्या दोन फील्ड अशा आहेत की ज्या एव्हरग्रीन आहेत, म्हणजे त्याला मरण नाहीये आपल्या भाषेमध्ये आपण जे म्हणतो. सो त्या अनुषंगाने मी ही सुमंग एनर्जी सोल्युशन्स 2017ला रजिस्टर केली. आणि तो प्रवास जो सुरुवातीचा होता तो फार खडतर प्रवास होता. कारण मुळातच माझं बॅकग्राऊंड हे एका खूप मिडल क्लास फॅमिलीमध्ये असल्यामुळं आणि माझ्या घरामध्ये मी पहिला एंटरप्रेनर आहे, त्यामुळं व्यवसाय काय असतो किंवा मोठ्या टेक्नॉलॉजिकल फील्डमध्ये व्यवसाय कसा करतात हे कुणाला माहित नाही. लहानपणी आम्ही व्यवसाय करायचो, म्हणजे अक्षरशः मला महाराष्ट्राला सांगायला आवडेल की मी एक गाई म्हशी राखणारा माणूस होतो, जो की माझं डिप्लोमा डिग्री होईपर्यंत मी घरचं दही दूध हे सगळं मी विकलेलं आहे घरोघरी जाऊन. त्यामुळं तो एक व्यवसायाचं एक काय म्हणतात की तुम्हाला बाळकडू जे मिळतं तसं होतं. पण कॉलेज लाईफ जशी संपली आणि जॉब मिळाला नाही त्यामुळं मी ऍक्च्युली ऍक्सिडेंटली व्यवसायामध्ये आलो आणि ते सुरू झाला. तो 2017ला प्रवास सुरू झाला. अच्छा. मग सर तुम्ही शिक्षण सुद्धा याच्यामध्येच घेतले, सो आधीच तुम्ही प्रिपेअर होता का की याच्यामध्येच काहीतरी करायचं? कारण असं होतं प्रत्येक वेळेला की आपण शिक्षण घेतो आणि नंतर आपल्याला वाटतं की नाही, आपण काहीतरी चुकीच्या पाथवर आहोत, आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. सो तुमचं आधीपासूनच सेट होतं सगळं की नाही मला ह्याच क्षेत्रात यायचंय? असं नाही म्हणता येणार की सेट होतं, पण माझ्यासोबत एक इन्सिडेंट घडला होता. मी 2006ला जेव्हा पुण्यामध्ये आलो आणि 6ला आल्यानंतर जेव्हा ठरवलं होतं की आपण एक मेकॅनिकल इंजिनिअरिंग फील्डमध्ये आपली डिग्री आणि डिप्लोमा करूया, तेव्हा जेव्हा मी मेकॅनिकल फील्डला फर्स्ट इयरला डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं त्यावेळेला मला असं वाटत होतं की मेकॅनिकलच आयुष्यभर आपल्याला पुरेल. पण फर्स्ट इयर इलेक्ट्रॉनिक्सला मी ऍडमिशन घेतलं आणि त्याच्यानंतर असं झालं की मी खूप सारे इंडस्ट्रियल व्हिजिट करायचो. म्हणजे त्यावेळेला मी कॉलेजमध्ये एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत होतो, तर त्यावेळेला मी इंडस्ट्रियल व्हिजिट करायचो. तर त्याचा फायदा असा झाला की मला इंडस्ट्री कळाली की बाबा कुठलं सेक्टर आहे, त्या कुठल्या सेक्टरला डिमांड कशी असते. सो इलेक्ट्रॉनिक्स फील्ड ही भारतामध्ये तशी खूप जास्त प्रमाणात नाहीये. भारत आज पण आपण बघितलं तर $20 मिलियन पेक्षा जास्त आपण इम्पोर्ट करतो. म्हणजे आज भारताचं 40% इम्पोर्ट हा इलेक्ट्रॉनिक्स, आता मी म्हणू शकतो की 80% इलेक्ट्रॉनिक्स इम्पोर्ट हा बाहेरच्या देशात होतो. सो त्यावेळेला ती एक फील आला होता इंडस्ट्रीच्या व्हिजिट्स करताना की नाही आपण ह्या क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकतो. सो फर्स्ट इयरला जी मला मेकॅनिकल घ्यायची धडपड होती ती मी सेकंड इयरला न राहता मी इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्येच कंटिन्यू केलं आणि तसा तो मेकॅनिकलचा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर मध्ये कन्वर्ट झाला आणि मग मी याच फील्डमध्ये स्टेबल झालो. आणि मग असं काही बिझनेस करणं हे माझं त्यावेळेला हे नव्हतं.
पण ते काय म्हणतात ना की नशिबात तुम्हाला ते काय घ्यायचं ठरवलं किंवा तुमची डेस्टिनी जशी असते, तुम्ही विचार करता हो. की नाही हे असं केलं पाहिजे, व्यवसाय झाला तर चांगलं होईल किंवा काय. सो तेव्हापासूनच ती जर्नी स्टार्ट झाली आणि समहाऊ मला डिप्लोमा आणि डिग्री इलेक्ट्रॉनिक्सच्या फायनल इयरला नॉर्मली माझे सगळे मित्र प्लेसमेंट्स घेऊन जॉबला लागले आणि मला ती प्लेसमेंट मिळाली नाही. आणि अनफॉर्च्युनेटली मग मी ठरवलं की नाही, आता आपण जर शिकलोय तर आपण याच फील्डमध्ये काहीतरी अच्छा. मोठा व्यवसाय करावा असं आपण मी ठरवलं. कुठेतरी ते असं म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. सो तुम्हाला प्लेसमेंट नाही मिळाली हे सुद्धा काहीतरी पॉझिटिव्ह होतं, कारण त्याच्याशिवाय हे इतकं मोठं उभंच नसतं झालं. तर आपण जे सुमंग म्हणतो की आपल्या बिझनेसचं नाव आहे सुमंग एनर्जी, तर सुमंगचा अर्थ काय आहे नेमका? ऍक्च्युली सुमंग हे खूप म्हणजे माझ्यासाठी खूप जवळचं नाव आहे. अच्छा. त्या सुमंगचा अर्थ असं आहे की माझ्या वडिलांचं नाव हे सुभाष आहे आणि माझ्या आईचं नाव मंगल आहे. सो मला असं काहीतरी, कसं असतं कुठल्याही मुलाचं हे एक आयुष्याचं एक हे असतं, एक स्वप्न असतं की आपल्या आई वडिलांचं नाव कुठेतरी मोठं करता आलं पाहिजे. पण समहाऊ ते मी काही स्पोर्ट्समन किंवा असं हे नाहीये की ते त्या पद्धतीने मोठं होईल. म्हणून मी ठरवलं की आपल्या ऑर्गनायझेशनचं नाव हे आई वडिलांच्या नावाचे कॉम्बिनेशन करावं, त्याचे की मी कॉपीराईट्स आणि सगळे ट्रेडमार्क्स रजिस्टर केलेले आहेत. अच्छा. तुम्ही म्हणाला की तुम्ही शेतकरी कुटुंबातून आलाय आणि तुमच्या घरातले तुम्ही पहिलेच व्यावसायिक आहात. तर ज्यावेळेला तुम्ही निर्णय घेतला व्यवसाय करायचा, त्यावेळेला कुटुंबाची साथ वगैरे कशी होती? काय पहिली त्यांची प्रतिक्रिया होती? मुळात असं झालं की मी म्हणजे शेतकरी म्हणाल तर मी असा शेतकरी नव्हतो. म्हणजे घरामध्ये शेती सोडून बाकी सगळं शेतकऱ्याचं घरामध्ये वातावरण होतं. पण जेव्हा बिझनेस करायचं ठरवलं तर ऍक्च्युली घरच्यांना एवढं त्यातलं काही माहित नव्हतं की व्यवसाय म्हणजे काय असतो, कसं करतात, काय करतात ते माहित नव्हतं. पण मग परिस्थितीने तुम्हाला माझ्यासोबत एक 2007ला एक इन्सिडेंट घडला. माझे वडील त्यावेळेला समोर एका आजारामुळे गेले. त्यामुळं लवकरच समाज कसा असतो, समाजामध्ये कसं वागलं पाहिजे किंवा आपण काय केलं पाहिजे म्हणून आपण भविष्यात पुढे जाऊ शकतो. म्हणजे म्हणतात की तुम्हाला पुढे परतीचे दोर सगळे कापले गेले होते आमचे. त्यामुळे आम्हाला असं झालं की आता तुम्हाला एकतर अभ्यास करायचाय, शिकायचंय, मोठं व्हायचंय, काहीतरी करायचंय, तरच तुम्ही सर्व्हाइव्ह होऊ शकता. गावाकडे तर शेती नाहीये आणि गावाकडे काय तर फक्त म्हशी होत्या. परत म्हशी सांभाळणं वगैरे हे नाही होणार. त्यामुळं मग व्यवसाय करणं हेच एक माझ्याकडे ऑप्शन होतं. आणि त्यातनं मग मला ते समाजामधून बऱ्याच लोकांचा मला त्याच्यासाठी सपोर्ट मिळाला. काही मित्रपरिवार आहेत त्यांचा मला सपोर्ट मिळाला आणि त्या एका सगळ्यांच्या मदतीमुळे मी आज हा सुमंग नावाचा व्यवसाय करू शकतो. आणि सर पहिल्यांदा सुरुवात केली त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट किती केली आणि काय काय प्रोडक्ट्स होते आपले? असं मी बऱ्याच लोकांकडनं असं ऐकलं होतं की व्यवसाय करताना तुम्हाला खरंच पैशाची गरज असते का. म्हणजे मला असं झालं इनिशियल लेवलला की पैसा हा खूप इम्पॉर्टंट नव्हता. माझ्याकडे टेक्नॉलॉजी होती आणि जेव्हा मला फर्स्ट ऑर्डर मिळाली त्यावेळेलाही माझ्या खिशात ₹1 नव्हता. पण माझ्याकडे ती एक कॅपॅसिटी होती किंवा ते एक स्किल होतं किंवा मला नेहमी रिसर्च अँड इनोव्हेशन्स करायला आवडतं. सो फर्स्ट ऑर्डर जी मिळाली त्यावेळेला माझ्याकडे ₹1 नव्हता. ज्या कंपनीची ती ऑर्डर मिळाली होती त्यांनीच मला ऍडव्हान्स पैसे दिले आणि त्याच ह्याच्यातनं मी ते काम पूर्ण केलं आणि तिथून माझा खरं तर व्यवसाय सुरू झाला. सर मग पहिल्यांदा तुम्ही काम केलं तर काय प्रोडक्ट्स होते, ते काय काम होतं नेमकं? मी 2000 जेव्हा स्टार्ट केलं 2017 त्यावेळेला एक US बेस्ड कंपनी होती. त्यांच्यासाठी एक LED लाइटिंगचे प्रोडक्ट डेव्हलप करायचे होते. सो माझ्याकडे एवढं फंड्स कॅपिटल असं काही त्यावेळेला नव्हतं. सो त्याच कंपनीच्या प्रोडक्ट डेव्हलपमेंटला मी त्यांना रिक्वेस्ट केली की आता तरी माझ्याकडे काही नाहीये. सो त्यांनीच त्यांच्या प्रोडक्टसाठी मला पहिल्यांदा ऍडव्हान्स दिला आणि त्या कंपनीचं काम चालू झालं. आणि टचवूड आज मी तुम्हाला सांगायला आवडेल की त्या कंपनीचं मी वर्षाचं ऑलमोस्ट एक 3 to 4 CR पर्यंत मी काम करतो. वा. सर फास्ट मुव्हिंग वर्सेस डेकोरेटिव्ह प्रोडक्ट मध्ये कुठे जास्त अर्निंग आपल्याला मिळते? तर कसं असतं ना की हे फास्ट मुव्हिंग प्रोडक्ट आणि डेकोरेटिव्ह प्रोडक्ट ह्या दोन वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. तर फास्ट मुव्हिंग प्रोडक्ट म्हणजे काय असतं की घरामध्ये आपण काही मेन स्ट्रीम लाइटिंग असते. तर मेन स्ट्रीम लाइटिंग कुठली असते? तुमचे डाऊन लाईट्स, पॅनल लाईट्स, COB लाईट्स, LED स्ट्रीप हे सगळे फास्ट मुव्हिंग असतात. म्हणजे काय की ह्यांची जी क्वांटिटी असते घरामध्ये लागण्याची ती जास्त असते. आणि दुसरा जो डेकोरेटिव्ह प्रोडक्ट्स असतो म्हणजे तुम्ही जर बघितलं की इथं आपण भरपूर सारे शँडिलियर्स वगैरे तुम्ही बघताय. तर हे जे शँडिलियर्स वगैरे असतात हे म्हणजे काय असतं की आपण म्हणतो ना की घरामध्ये एक डेझर्ट असतो. म्हणजे पूर्ण जेवण झाल्यानंतर घरामध्ये एक डेझर्ट असतं.
डेझर्ट म्हणजे काय की ते फुल तुमच्या जेवणाला पूर्ण करून टाक. सो तसंच असतं की फास्ट मुव्हिंग प्रोडक्ट्स तुमच्या घरात लागले की घरामध्ये एक शॅन्डिलियर जर लागला तर तो घराचा जो लुक्स असतो किंवा जो अँबियन्स असतो किंवा आपल्याला जो घरामध्ये एक प्रेझेन्स पाहिजे असतो लाईट्सचा तो तुम्हाला मिळून जातो. तर प्रॉफिट अर्निंग म्हणायचं झालं तर काय होतं की त्याचा क्वांटिटी जास्त असल्यामुळं त्यामध्ये प्रॉफिट मार्जिन एवढं सच नाही, कारण तुम्हाला कॉम्पिटिशन खूप आहे. आणि डेकोरेटिव्ह लाईट्समध्ये कसं असतं की तुमच्याकडे एक युनिक प्रॉडक्ट आहे. सो युनिक प्रॉडक्टची कॉस्ट ही कस्टमर आणि तुम्ही ह्याच्यात म्युच्युअली डिफाईन जर केली तर त्याची आवड म्हणजे माणसाला म्हणतात हौसेला मोल नाहीये. सो तशा पद्धतीने डेकोरेटिव्ह लाईट्समध्ये जर एखाद्याने एक प्रॉडक्ट सिलेक्ट केला सो त्याला जर ती गोष्ट आवडली आणि त्याच्या घरात जर ती सूट होत असेल तर त्याची प्राइस कस्टमरच तुम्हाला देतो. आणि त्याला आपल्याकडे कसं आहे की आपल्याकडे व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स आहेत जे की युनिक आहेत. म्हणजे तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात नाही भारतात जर तुम्ही हे प्रॉडक्ट सर्च केले तर सिमिलर प्रोडक्ट तुम्हाला मिळणार नाही, कारण हे सगळे युनिक प्रोडक्ट आहे. आणि पुण्यामध्ये तर मिळणारच नाही, कारण जे बाकीचं मार्केट आहे पुण्यामधलं मेन गावातलं मार्केट तर तिथेही हे प्रोडक्ट नाही आहेत आणि बरेचसे दुकानदार तिथनं आमच्याकडे हे घेऊन जातात. आणि आपले शोरूम अजून कुठे कुठे आहे? आता आपलं शोरूम मेन आता भुकुमला आपलं मेन ब्रांच आहे. इथं आपलं मॅन्युफॅक्चरिंग सेटअप पण आहे आणि जे काही कस्टमरला सर्व्हिस असते ती आपण इथून प्रोव्हाइड करतो. आणि हे जवळजवळ 4,000 स्क्वेअर फीटचं मोठं शोरूम आहे. प्लस आपलं अजून एक शोरूम कोथरूडमध्ये आहे. कोथरूडमध्ये आपल्याला जे यशवंतराव नाट्यगृह आहे त्याच्या शेजारीच भेलके कॉम्प्लेक्समध्ये आपलं दुसरं शोरूम आहे. म्हणजे एखादा कस्टमर आहे त्याला जर क्विक काहीतरी गोष्टी बघायच्या आहेत सो त्याला जो ट्रॅव्हल टाइम कमी करायचा त्यासाठी आपलं भुकुममध्ये शोरूम आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अजून आपले असे 2 शोरूम्स सो डाऊन द लाईन ते चालू आहेत. तर लवकरच तुम्हाला मी त्याची बातमी देतो की ते कुठली शहर आहेत आणि कुठं होणार. आणि हे जे लाइटिंगचं जे इन्स्टॉलेशन आहे तर आपली टीम स्वतः जाऊन तिथे इन्स्टॉलेशन वगैरे करते का? आता कसं होतं लाइटिंग ऍक्च्युली जी टेक्नॉलॉजी आहे किंवा हे जे प्रॉडक्ट असतात ह्याच्यामध्ये कसं असतं की कस्टमरला सर्व्हिस मिळणं हा फार इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. लाईट्स काय तुम्ही जगातनं कुठूनही आणू शकता पण त्याची सर्व्हिस पुढचे 2-3 वर्ष त्या प्रॉडक्टवरचं सर्व्हिस वॉरंटी असते. तर ह्या सगळ्यासाठी आमची डेडिकेटेड टीम आहे. आम्ही कन्सल्टन्सी पण प्रोव्हाइड करतो, त्याला लाईट ऍप्लिकेशन इंजिनिअरिंग म्हणतात. की तुमच्या घरामध्ये कुठली लाईट सूट होईल, किती वॉटेजची लागेल, त्याचा कलर कसा पाहिजे, ॲम्बियन्स क्रिएशन कसं होईल, त्यानंतर ती घरच तुमच्या घरात सूट होईल का फक्तच तुम्ही लाईट घेतली. तर ह्याच्यासाठी माझ्याकडे डेडिकेटेड 4 ते 5 लोकांची टीम आहे आमची. आम्ही त्या टीम थ्रू आम्ही सर्वे करतो की घरात तुमचा ॲम्बियन्स कसा आहे, फर्निचर कसं आहे. म्हणजे लाईट ही फक्त घरात उजेड पाडणं हा एक हे नाहीये, त्याच्या मागचं रिझन नाहीये. तर लाईट म्हणजे तुमचा मूड पण डिफाईन करतो. म्हणजे आज तुम्हाला असं झालं की घरामध्ये मूड पाहिजे, म्हणजे आपण म्हणतो की टीव्ही मध्ये काहीतरी लागले तर तुम्हाला तो फील आला पाहिजे की आपण जे बघतोय. शेवटी लाईट म्हणजे काय की माणसाचं इमोशन आहे आणि इमोशन आणि लाईट ह्या 2 कंबाईन करायचं असेल तर आम्ही ते सोल्युशन कस्टमरला 100% जसं मी आत्ता तुम्हाला म्हणालो की लाईट्स या फक्त लाईट्स नसतात, हे इमोशन्स असतात. म्हणजे तुम्हाला जर मी सांगायचं झालं तर सुमंगमध्ये आम्ही फिलिप्सचं एक प्रॉडक्ट आहे, त्यामध्ये एक 20 स्मार्ट लाईट्स म्हणून प्रोडक्ट्स आहेत. त्याच्यात तुम्ही जर आता बघताय टी व्हीवरती की टी व्हीमध्ये ज्या प्रकारचं लाईट सिंक्रोनायझेशन आहे किंवा लाईट्स आहेत त्याच तुम्हाला या LED लाईट्समध्ये सिंक्रोनाइज करता येतात. आणि मग आपल्याला पार्टी असेल किंवा आपल्या इमोशन्स असतील तर आपल्याला ज्या पद्धतीचा आपला मूड असेल आपण त्या पद्धतीच्या लाईट्स आपण याच्यामध्ये करू शकतो. सर आपण USA, चायना, ब्राझील यांच्यासोबत काम करतो, वेगळ्या वेगळ्या कंपन्यांसोबत काम करतो वेस्टर्न. तर भारतीय कंपन्या आणि वेस्टर्न कंपन्या यामध्ये कसा फरक जाणवतो? काय इंडस्ट्रीमध्ये फरक आहे? मुळात कसं आहे ना की आता सुमंग एनर्जी सोल्युशन्स ही ऑलमोस्ट 6 ते 7 कंट्रीजमध्ये आतापर्यंत आम्ही एक्सपोर्ट केलेला आहे. आम्ही वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट बनवतो त्यात आम्ही एक्सपोर्ट करतो. आम्ही हे ऍक्च्युली काही ऑटोमोटिव्ह कंपनीज आहेत, काही
मेकॅनिकल कंपनी आहेत पण त्यांना इलेक्ट्रॉनिक सपोर्ट आम्ही इथं देतो. तर जेव्हा बाहेरच्या कंपन्यांसोबत आपण काम करतो किंवा भारतीय कंपन्यांना त्यांच्यात फरक आहे, तर कसं असतं की मुळात बघा एक तर असते टेक्नॉलॉजी ज्याच्यावरती हा सगळा बेस असतो. सो बाहेरच्या कंपन्यांसोबत काम करताना तुम्हाला काही सिस्टीम्स फॉलो करायला लागतात, काही प्रोसेसेस फॉलो करायला लागतात, काही अकाउंटच्या काही फॉर्मॅट्स असतात ते फॉलो करायला लागतात, काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात ते तुम्हाला फॉलो करायला लागतात, कलर कोड्स असतात. म्हणजे भारतामध्ये आपण एखादी गोष्ट जेव्हा बनवतो ती फक्त आपण भारतीयांसाठी बनवतो, पण जगातल्या कंपन्यांसोबत आपण जेव्हा काम करतो त्यावेळेला जगाला काय लागतंय किंवा जगामध्ये काय मोठ्या प्रमाणामध्ये विकलं जात आहे, सो त्याचे जे काही सर्टिफिकेशन्स असतात, त्याचे काही रूल्स रेग्युलेशन्स असतात ते तुम्हाला शिकायला मिळतात. आणि त्या प्रोसेसेस तुम्ही जेव्हा इम्प्लिमेंट करतो त्यावेळेला लॉंग टर्म जेव्हा कंपन्या चालवायच्या असतात त्याच्यासाठी ह्याचा खूप फायदा होतो. आता मी ज्या कंपन्यांसोबत काम करतो, काही MNC कंपनीज आहेत, ऑटोमोटिव्हमध्ये पण आहेत, काही मेकॅनिकल कंपनी आहेत, तर त्यांच्यासोबत काम करताना आम्हाला काही क्वालिटी कंट्रोल्स असतात, कसे कंट्रोल करायचे किंवा कापा सिस्टीम्स कशा असतात किंवा एखादी गोष्ट एखादे इन्सिडेंट किंवा सेफ्टी कसे फॉलो करायचे असतात प्रोडक्ट्समध्ये. सो ह्या सगळ्या क्वालिटी स्टँडर्ड्स आम्हाला शिकायला मिळतात आणि त्याचा फायदा आपण आपल्या इथं आपल्या कंपनीमध्ये ते इम्प्लिमेंट करून करतो. तो मुळात काय होतं की एखादा प्रॉडक्ट जेव्हा बनवायचा असतो त्यावेळेला त्याच्या R&D फेज पासून इनोव्हेशन, म्हणजे थोडक्यात काय सुमंग एनर्जी सोल्युशन्स ही मुळातच त्याची कॉन्सेप्ट अशी आहे की इनोव्हेशन R&D ही न संपणारी गोष्ट आहे. सो आम्ही काय करतो की नवीन प्रोडक्ट जेव्हा आम्ही एखादा डेव्हलप करतो त्यावेळेला ह्या कंपन्यांसोबत काम करताना एक विचार करण्याची पद्धत बदलते की प्रॉडक्ट बनवायचा कसा, तो बनवला तर तो ग्लोबली कसा स्टँड होईल, तर त्या केसमध्ये त्याच्यामध्ये कुठले सर्टिफिकेशन घ्यायचे, कुठले पॅरामीटर्स आपण फॉलो केले पाहिजेत. सोबतच हा प्रोडक्ट लॉंग टर्म, म्हणजे एखादा प्रोडक्ट आपण जेव्हा बनवतो तर तो एक 2 वर्षाच्या कालावधीसाठी नाही, तर तो पुढचे 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष मार्केटमध्ये तो स्टँड झाला पाहिजे किंवा त्या प्रोडक्टला कॉम्पिटिटिव्ह आपण राहिलं पाहिजे मार्केटमध्ये. या दृष्टीने आपण तो प्रोडक्ट बनवतो. सो ह्या कंपन्यांसोबत जेव्हा काम करतो ग्लोबली तेव्हा त्यांच्या हा जो विचार आहे, ग्लोबल विचार, तो आपल्याला नक्कीच शिकायला मिळतो या कंपन्यांसोबत काम करून. ओके. आणि सर एक क्वेश्चन विचारायचं आहे की जे नवीन लोक आहेत जे ह्या इंडस्ट्रीमध्ये येऊ इच्छित आहेत, बिझनेस करू इच्छित आहेत, तर त्यांना काय सांगाल, कसा बिझनेस सुरू करावा? आता मुळात काय ना की आता एज्युकेशन सिस्टीम जी आपण बघतोय तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल, म्हणजे आताची एज्युकेशन सिस्टीम ही जी आहे ती प्रॅक्टिकली फोकस ओरिएंटेड सिस्टीम झाली आहे. अगोदर सगळं पुस्तकं आणि त्या रिलेटेडच होतं, पण आता कसं झालंय की प्रॅक्टिकली तुम्ही इम्प्लिमेंट करा, मग इंटर्नशिप करा किंवा एखाद्या कंपनीत तुम्ही 3 महिने 4 महिन्याचा. सो जो येणारा आत्ताचा जो काही मुलांना स्टुडंट असतात किंवा ज्यांना आता बिझनेस चालू करायचंय, सपोज लाइटिंग बिझनेस आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्स, मी फक्त लाइटिंग हा वन ऑफ द कोर पार्ट झाला, पण ओव्हरऑल इलेक्ट्रॉनिक्स बिझनेस हा खूप मोठा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जर कुणाला यायचं असेल तर तुम्ही जे काही एज्युकेशन घेताय इलेक्ट्रॉनिक्समध्ये त्या बॅकग्राऊंडला जर तुम्ही असाल तर तुम्हाला खूप बेनिफिट मिळतो ह्या इंडस्ट्रीमध्ये. तर जर कुणाला लाइटिंग बिझनेस आता चालू करायचं तर मुळात काय की लाइटिंग मध्ये चालू करण्यासाठी अशी काय खूप मोठी इन्व्हेस्टमेंट नसते. साधारण एक 2 ते 5 लाख रुपयापर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलीत तर तुमचं स्वतःचं एक शॉप होऊ शकतं. त्या शॉपमध्ये तुम्ही वेगवेगळ्या डेकोरेटिव्ह पॅनल लाईट्स, म्हणजे तुम्ही जो मग एक क्वेश्चन मला विचारला होता की सर फास्ट मुव्हिंग आयटम्स आणि डेकोरेटिव्ह आयटम्स ह्याच्यात तुम्ही डिफरन्शिएट कसं करा. सो तो फास्ट मुव्हिंग आयटम्स काय असतात की भारतामध्ये मिडल क्लास हा खूप मोठा आहे. सो सगळ्यांनाच प्रीमियम लाईट्स घरामध्ये बसवता येतील का, तर तसं नाही होत. सो त्या केसमध्ये काय होतं की घरातले आपण म्हणतो की एक ट्यूबलाईट आहे, एक बल्ब आहे, पॅनल लाईट आहे, ह्या ज्या कॉस्ट इफेक्टिव्ह आहेत, म्हणजे साधारण एखादा 1 BHK 2 BHK 3 BHK जर करायचं झालं तर त्याच्या घरामध्ये तो एक 5,000 रुपयाचं बजेट जर घेऊन जात असेल फक्त लाईटसाठी, सो तो ट्रेड शॉप जर एखाद्याने टाकलं की बाबा मी लाइटिंग शॉप टाकतोय तर तशा शॉपमध्ये तो 2 ते 5 लाख रुपयामध्ये व्यवस्थित व्यवसाय करू शकतो, ज्याच्यामध्ये आम्ही त्याला चांगल्या पद्धतीने सपोर्ट करू की बाबा कुठले त्यांना पार्ट लागत असतील, लाईट्स लागत असतील किंवा काही मटेरियल लागत असेल तर आम्ही ते त्यांना चांगल्या योग्य दरामध्ये देऊ. कारण आम्ही सुमंग एनर्जी सोल्युशन्स ही फिलिप्स, विप्रो आणि हॅव्हल्स या तिन्ही कंपन्यांची डिस्ट्रीब्युटरशिप आहे आणि त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला त्या पद्धतीने मटेरियल देऊ शकतो.
आणि सर याच्यात प्रॉफिट मार्जिन वगैरे कसं असतं? आता तुम्ही बोलला की ट्यूब बल्ब वगैरे, सो त्याच्या मागे किती प्रॉफिट मार्जिन असतं? नॉर्मली जर ट्यूब बल्ब जर रिटेल शॉप असेल तुमचं, तर रिटेल शॉपला साधारण तुम्हाला 20-25% मार्जिन मिळतं रिटेल शॉप्सला. ओके. पण म्हणजे तसं मार्जिन आहे, म्हणजे आजच्या घडीला 20-25% मार्जिन रिटेल शॉपमध्ये म्हणजे खूप आहे. राईट. आणि डेकोरेटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्याचं कसं? डेकोरेटिव्ह मध्ये कसं होतं की डेकोरेटिव्ह मध्ये मार्जिन हा खूप 50% 60% पर्यंत मार्जिन असतं डेकोरेटिव्ह लाईट्स मध्ये. पण ते शेवटी कसं आहे, ती एक इन्व्हेंटरी आहे डेकोरेटिव्ह मध्ये. एखाद्याला एखादी लाईट पसंत होणं, त्याला त्याच्या घरात ती सूट होणं, सो तो जो काळ आहे मोठा काळ आहे, म्हणजे 1 वर्ष पण लागेल, 1.5 वर्ष पण लागेल, 2 वर्ष पण लागतील, 6 महिने पण लागेल, किंवा आज आली उद्या पण जाईल. पण तो जो काळ आहे इन्व्हेंटरीचा, ते बघितलं तर 50% पर्यंत त्याच्यात मार्जिन मिळतो. ओके, ठीक आहे. म्हणजे डेकोरेटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्याच्या मागणीची फ्रिक्वेन्सी पण कमी असते असेल ना, म्हणजे कम्पॅरेटिव्हली या गोष्टींपेक्षा? कसं होतं, डेकोरेटिव्ह हा मिडल जो आपला वर्ग आहे, किंवा आपण म्हणू शकतो की गावाकडं शँडिलियर किंवा डेकोरेटिव्ह लाईट्स ही कॉन्सेप्टच नाही. त्यांच्याकडे ट्यूबलाईट, बल्ब, घरामध्ये जास्तीत जास्त आजकाल तर पॅनल लाईट्स लावतात. पण मेट्रो सिटीज आहेत किंवा अर्बन सिटीज आहेत, जसं की आपण संभाजीनगर म्हणू, किंवा आता धाराशिव आहे, किंवा पुणे आहे, किंवा पुणे तर मेट्रो सिटी आहे, पण अर्बन सिटीज मध्ये धाराशिव येतं, सोलापूर आहे, त्याच्यानंतर लातूर आहे, त्यानंतर संभाजीनगर आहे. तर अशा सिटीज मध्ये तुम्ही ज्या डेकोरेटिव्ह लाईट्स आहेत, शँडिलियर्स आहेत, वॉल लॅम्प्स आहेत, वेगवेगळ्या टाईपचे आउटडोर लाईट्स आहेत, हे अशा पद्धतीचे प्रोडक्ट्स तुम्ही वापरता. त्यामुळं तो जो काही बिझनेस आहे, तर तुमचं एकदा शॉप किंवा तुमचं जे आउटलेट आहे किंवा रिटेल आउटलेट आहे, ते जर एकदा तुम्ही व्यवस्थित सेट केलं, त्याची मार्केटिंग केली, डिजिटल मार्केटिंग, तर तो एक चांगला वर्षाला तुम्हाला साधारण 50-1 लाखाचा बिझनेस आरामशीर करून देईल. सो त्याच्यात कसं होतं की एखादं LED लाईट शॉप काढलं की आपण म्हणतो की शेतीला जोडधंदा असतो, तसं त्या इलेक्ट्रिकल शॉपला पण तुम्हाला काही गोष्टी अटॅच करायला लागतील, की बाबा फक्त लाईटचं शोरूम न घेता त्यामध्ये तुम्ही, आता फॅन आहेत, फिलिप्सनी फॅन्स लॉन्च केलेत, म्हणजे आज फिलिप्स हे 2रं वर्ष आहे फिलिप्सचं की ज्यांनी फॅन लॉन्च केलेत. सो घरामध्ये एक बास्केट असतं, घर म्हणजे एक बास्केट आहे. म्हणजे तुमच्या घरात स्विचेस येतात, तुमच्या घरात वायर येते, त्याच्यानंतर वेगवेगळ्या टाईपचे फॅन्स येतात, मग लाईट्स येतात, मग तुमच्या घरात वॉल लाईट्स येतात, त्यानंतर डेकोरेटिव्ह लाईट्स येतात, त्यानंतर अजून काही फर्निचर, म्हणजे हे एक बास्केट असतं. तर तुम्ही तुमच्या रिटेल शॉपमध्ये किती ठेवताय, म्हणजे आपण जसं म्हणतो की डीमार्ट मध्ये गेले की आपण एक ट्रॉली घेऊन निघतो आणि आपल्याला घ्यायची असते साखर, पण आपण ते गेल्यानंतर साखरेसोबत अजून 4-10 गोष्टी घेतो. सो तसंच आहे लाईटचं रिटेल शॉप मध्ये तुम्ही कसं पद्धतीने त्याचं ब्रँडिंग करता, मार्केटिंग करता, त्याच्यावरती ते डिपेंड आहे. आणि तुम्ही कस्टमरला कसं अट्रॅक्ट करता, आणि शेवटी काय ना, ही एक टेक्निकल गोष्ट आहे. म्हणजे तुमच्या शॉप सोबत जर तुम्हाला काही टेक्निकल नॉलेज मिळालं, तर तुम्ही ते कस्टमर पर्यंत कन्वे करू शकता, आणि कस्टमरची जी एक्झॅक्ट रिक्वायरमेंट आहे ती तुम्हाला कळाली, तुम्ही त्याला त्या पद्धतीच्या लाईट सजेस्ट करू शकता. सर तुम्ही अशा पद्धतीच्या लाईट्स लावा, असं ते सगळं असतं. सर आपण मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे तुमचं, आपण प्रत्येक गोष्ट मॅन्युफॅक्चर करतो, तर काय प्रोसेस असते? आता कसं असतं, जर तुम्ही LED लाईट म्हणा किंवा कुठलाही प्रोडक्ट म्हणा, तर त्याची एक SOP असते, ती मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. त्याला आपण स्टँडर्ड मेंटेन केलेले असतात, SOP स्टँडर्ड्स. म्हणजे ते काय असतं की एखादा प्रोडक्ट जेव्हा डिझाईन होतो, डिझाईन झाल्यानंतर तो प्रोटोटाईप फेजमध्ये जातो, प्रोटोटाईप फेज नंतर तो ॲक्च्युअल प्रोडक्शनला जातो. तर त्या केसमध्ये कसं असतं की प्रोडक्शन पॉईंट ऑफ व्ह्यूनी काही गोष्टी असतात, की बाबा हा फिजिबल आहे का, किंवा ह्याचं मास क्वांटिटी प्रोडक्शन करताना आपल्याला काय पद्धतीने आपण केलं पाहिजे, किंवा त्याच्यासाठी प्रोसेस काय फॉलो झाल्या पाहिजेत, SOPs काय असतात. तर SOPs म्हणजे कसं की बेसिकली एखादा प्रोडक्ट बनवताना स्टँडर्ड्स असतात, की बाबा या प्रोडक्टमध्ये अशा पद्धतीची एक प्रोसेस आहे, त्याच्यानंतर तुम्ही असेंब्ली करतानाची एक प्रोसेस आहे. ह्या सगळ्या SOPs आम्ही तयार केलेल्या असतात, आणि त्या SOPs तयार करून आपण तो प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करतो. म्हणजे सर LED लाईटमध्ये बघायला झालं
तर LED लाईटमध्ये मुळात 4 मेन हे असतात, त्याचे रॉ मटेरियल असतात. एक असतं त्याची एक ॲल्युमिनियम हाऊसिंग असते जे हीट डिसिपेशनसाठी वापरतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक LED PCB असतो, त्याला मेटल क्लॅड PCB म्हणतात, ज्याच्यावरती ॲक्च्युअल जे LED चिप्स असतात त्या माउंट होतात. त्याच्यानंतर त्याच्यात असतो एक LED ड्रायव्हर कार्ड. तो ड्रायव्हर कार्ड म्हणजे काय की जो AC टू DC कन्वर्ट करतो आणि आपल्याला विदाऊट फ्लक्च्युएशन लाईट्स प्रोव्हाइड करतो. आणि चौथं असतं त्याच्यामध्ये त्याला जे काही प्रिंटिंग म्हणा, पॅकेजिंग म्हणा, हे 4 प्रकार असतात. सो चला मी तुम्हाला दाखवतो ॲक्च्युअल प्रोसेस काय असते. आता तुम्ही बघा, मी तुम्हाला दाखवतोय. हा LED PCB आहे आणि या LED PCB वरती हा मेटल क्लॅड PCB आहे, जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो. आणि त्याच्यावरती हे हीटसिंक कंपाऊंड आम्ही पूर्ण पेस्ट करतोय. ॲक्च्युली हीटसिंक कंपाऊंड काय की हे एक हीट डेसिपिएशन म्हणजे एक थर्मल पॅड असते, जी की LED वरची जी हीट असते ती बॉडीवरती जाते. ह्याला ही एक मेटल क्लास्टिंगवाली बॉडी आहे ॲल्युमिनियमची, याच्यामधनं ॲक्च्युअल हीट डेसिपेट होते. सो ही प्रोसेस आहे. याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आता हिने हीटसिंक कंपाऊंड लावलेलं आहे. ते आता पूर्ण होल्स मॅच करून ती स्क्रूने पूर्ण PCB फिट करेल. त्यामुळं जर बघितलं तुम्ही तर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये ही बॉडी, हा LED PCB आणि ह्याच्यावरती आता असं दिसेल की तुम्हाला हे पॉवर सप्लाय असतात जे ॲक्च्युली AC टू DC कन्वर्ट करतात. आणि या पर्टिक्युलर आता ही 200 वॉटची बॉडी आहे, त्याच्यावरती हे 150 वॉटचा PCB आहे, त्याच्यावरती हे पॉवर सप्लाय आपण असेंबल करणार आहे. आता हे झाली बॉडी. आता ह्याच्यामध्ये हा एक बॉक्स असतो ज्याच्यामध्ये पूर्ण पॉवर सप्लाय ठेवलेले जातात. आणि हे ड्रायव्हर कार्ड त्याच्यामध्ये ठेवले जातात. अशा पद्धतीने ह्याचं असेंब्ली होतं. आणि हा जो आपला एक ब्रँड आहे, त्या ब्रँडसाठी, प्रत्येक ब्रँडसाठी म्हणजे असे व्हरायटी ऑफ ब्रँड्स असतात. जसं सुमंगचा एक ब्रँड आहे, असं वेगळे काही ब्रँड असतात, त्याच्यासाठी आपण हे सगळं असेंब्ली करतो. सो आपल्याकडं LED मध्ये LED फ्लड लाईट्स आहेत, त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट्स आहेत, त्यानंतर स्टेडियम लाईट्स आहेत. सो रिसेंटलीच मला तुम्हाला सांगायचं झालं तर जे शिंदे हायस्कूल आहे पुण्यातलं, सहकारनगरमधलं, तर त्या शिंदे हायस्कूलची LED लाईटिंग आपण केलेली आहे. तसेच वेगवेगळे रिसॉर्ट, रेस्टॉरंट ह्याच्यासाठी पण आपण लाईटिंग करतो, डेकोरेटिव्ह लाईटिंग करतो. तर तुम्हाला मी काही माझे प्रोडक्ट्स दाखवतो, तर तुम्ही ते एकदा बघा. आता हे स्टेडियम लाईट आहे, 600 वॉटची स्टेडियम लाईट आहे, जी आता शिंदे हायस्कूलला आपण बसवलेली आहे. अशा त्याच्यात 600 वॉट आहे, 360 वॉट आहे, 200 वॉट आहे, 150 वॉट आहे. आणि हे सगळे सुमंग ब्रँडमध्ये अवेलेबल आहेत. आणि आपण इन्फ्रा कंपन्या ज्या असतात, जे की टर्नकी प्रोजेक्ट करतात, मोठे मोठे सेटअप्स उभे करतात, म्हणजे जसं की हुंदाई असेल किंवा सनफार्मा असेल किंवा फॉक्सकॉन असेल, ह्याचे जे मोठे सेटअप्स, मॅन्युफॅक्चरिंग सेटअप्स ज्या इन्फ्रा कंपन्या काम करतात, त्यांच्यासाठी आपण या सगळ्या लाईट्स, कस्टमाइज लाईट्स बनवतो, जेणेकरून त्यांना 2 वर्ष 3 वर्ष जोपर्यंत ती साईटचं काम चालू आहे तोपर्यंत आपण त्यांना तो सपोर्ट देऊ शकतो. सर, आपण आता बऱ्यापैकी लाइटिंगचं बघितलं, तर लाइटिंग व्यतिरिक्त अजून काय काय प्रोडक्ट्स आहेत जे आपण मॅन्युफॅक्चर करतो? जसं की तुम्हाला मी मगाशी म्हणाले की सुमंग एनर्जी सोल्युशन्स ही R&D आणि नवीन इनोव्हेटिव्ह प्रोडक्टवरती काम करते. तसंच काही B2B कस्टमर्स आहेत आपले सुमंग एनर्जीचे, ज्याच्यामध्ये आपण ऑटोमोटिव्ह आहे, त्यानंतर काही कन्झ्युमर प्रोडक्ट्स बनवणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांच्यासाठी पण आपण OEM म्हणून, ॲज अ डिझाईन पार्टनर म्हणून किंवा मॅन्युफॅक्चरिंग पार्टनर म्हणून काम करतो. जसं की आता मी एक तुम्हाला दाखवतो की आपण ऑलमोस्ट 5 ते 6 कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करतो. तर त्याच्यामध्ये ब्राझील असेल, चीज रिपब्लिक असेल, त्याच्यानंतर कान्सविले USA असेल, किंवा पंजाब असेल, किंवा इटली असेल, त्यानंतर इकडं तुम्ही बघाल तर चायना असेल. सो अशा वेगवेगळ्या कंट्रीजसाठी आपण काही टेस्टर्स, कॅप टेस्टर्स वगैरे बनवतो, जे की या सगळ्या कंट्रीजमध्ये आपण एक्सपोर्ट करतो. सो हे जे कॅप टेस्टर्स आहेत ह्याच्यात सुमंगची एक USP असते की ज्याच्यामध्ये आमची डिझाईन टीम आहे, तर ती कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही काही डिझाईन्स, त्यांच्या वेगवेगळे डिझाईन्स असतात, त्यांच्यानुसार आम्ही त्याला ते असेंबल करणं, मॅन्युफॅक्चर करणं, एक लेआउटिंग करणं आणि प्रॉपर, म्हणजे आपण एखादा प्रोडक्ट टेस्ट करतो, म्हणजे एंड ऑफ लाईन आपण एखादी कार जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस बघतो, तर जेव्हा शेवटी कार जेव्हा प्रोग्राम होते किंवा टेस्ट होते, तर ते टेस्ट करण्यासाठी एक टेस्टर असतो. तर तशा टाईपचे टेस्टर्स आम्ही बनवतो. तर तुम्हाला मी एक दाखवतो की आम्ही असा एक टेस्टर बनवतोय. ऍक्च्युली वन ऑफ द कस्टमर आहे, मी नाव नाही डिस्क्लोज करणार तुम्हाला, पण तो कस्टमर असा की त्याच्यासाठी आम्ही हे प्रोसेस सगळ्या फॉलो करतो आणि हे सगळं मॅन्युफॅक्चरिंग करतो इथं आमच्याकडं.
आणि हे कशाचं टेस्टर आहे म्हणजे? आता हे असं आहे की एक आपण म्हणू शकतो की हे ट्रॅक्टर्सचे टेस्टर्स असतात. म्हणजे एखादा ट्रॅक्टर किंवा एखादा आपल्याला फक्त ट्रॅक्टर ही कॉन्सेप्ट माहिती आहे, पण ऍक्च्युली असे खूप ऍग्रिकल्चर प्रोडक्ट आहेत ज्याच्यासाठी आम्ही हे टेस्टर्स बनवतो. त्याच्यामध्ये मोस्टली ग्रास कटर असतो, त्याच्यानंतर रोड कन्स्ट्रक्शनचे इक्विपमेंट असतात ना, त्याचे जे इक्विपमेंट टेस्ट होतं किंवा त्याचा जो कंट्रोलर असतो तो टेस्ट करण्यासाठीचे टेस्टर्स असतात. सो आमच्याकडं आम्ही ह्या टेस्टर सोबत बऱ्याचशा चिप मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, त्यांच्यासोबत आमचा टायअप आहे. जो इलेक्ट्रॉनिक सेमीकंडक्टिंग चिप्स असतात त्या कंपन्या आहेत, त्यांच्यासोबत आमचा टायअप आहे. तर ह्या कंपन्यांचे प्रोडक्ट्स आमच्याकडे अवेलेबल असतात. प्लस काही अशा कंपन्या आहेत ज्या ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये कनेक्टर्स वगैरे बनवतात, तर त्यांच्यासाठी अशा कंपन्यांचे आम्ही स्टॉक आमच्याकडे अवेलेबल असतो. आणि बऱ्याचशा याला आम्ही जे प्रोडक्ट्स बनवतो वेगवेगळे, म्हणजे अपार्ट फ्रॉम तुम्ही जे म्हणालात की लाइटिंग सोडून तुम्ही काय करता, तर लाइटिंग सोडून आम्ही वायर हार्नेसचं एक खूप चांगलं काम करतो. त्याच्यामध्ये आम्ही ट्रॅक्टरची हार्नेस वगैरे सगळी बनवतो. हे जे तुम्ही हार्नेस बघाल हे वेगवेगळ्या ट्रॅक्टरसाठी लागणारे हार्नेस आहेत, अशा हार्नेसेस आम्ही बनवतो. प्लस आमच्याकडं वेगवेगळ्या प्रोटोटाईप हार्नेसेस असतात की काही टेस्टिंग इक्विपमेंट असतात. हे जर तुम्ही बघितलं तर इथं दिसेल तुम्हाला की टेस्ट इक्विपमेंट्स केलेले आहेत. काही कस्टमाइज प्रोजेक्ट असतात. सपोज एखादी कस्टमर आहे, त्यांना काही डायग्नोस्टिक्स टूल्स बनवायचे, तर त्यांच्यासाठीचं पण हे आम्ही असं कस्टमाइज टूल्स बनवतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीने. आणि त्याच्यात आम्ही कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये गेलं तर आम्ही LED लाईट हा एक कन्झ्युमर प्रोडक्ट आहेच आहे. प्लस आम्ही फॅन रेग्युलेटर आहेत, मोबाईल चार्जर्स आहेत, किंवा नॉर्मली आम्ही कस्टमर जो B2B कस्टमर असतो किंवा B2C कस्टमर असतो, तर त्यांच्या काही कॉन्सेप्ट्स असतात त्या आम्ही इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतो. की इलेक्ट्रॉनिक्स एखादी कॉन्सेप्ट आहे, जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की रेपॉस एनर्जी म्हणून कंपनी आहे जी आपल्याला मोबाईलवरनं डिझेल बुक केलं की गाडी येते, डिझेल फिलअप करतो. तर अशा कंपन्यांसोबत आम्ही त्यांची जी कॉन्सेप्ट आहे ती इम्प्लिमेंट, मॅन्युफॅक्चरिंग किंवा त्यांच्यासोबत हार्डवेअर बनवण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत टायअप करून त्यांच्यासाठी असे प्रोडक्ट बनवतो. सर, या संपूर्ण प्रवासात खूप बिझी शेड्यूल असतं, म्हणजे रात्रंदिवस काम काम, परत बाहेरच्या सुद्धा ट्रिप्स असतात. तर या पूर्ण प्रवासात फॅमिलीचा रोल कसा असतो? कारण शेवटी त्यांना सुद्धा तितकाच वेळ देणं खूप महत्वाचं असतं. हा खूप इमोशनल विषय आहे. ॲक्च्युली कुठलाही व्यावसायिक म्हणा किंवा बिझनेस म्हणा, त्याच्यामध्ये त्याच्या बॅकबोनला त्याची फॅमिली खूप इम्पॉर्टंट असते. आता माझ्या फॅमिलीमध्ये माझी जी वाईफ आहे ती मला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करते. माझी 2 मुलं आहेत लहान, त्यांना शाळेला घेऊन जाणं, स्कूलला सोडणं किंवा स्विमिंगचे क्लासेस असतात, हे सगळं ती खूप उत्तम प्रकारे घरात हँडल करते. परत माझं वेगळं, म्हणजे बिझनेस म्हणल्यानंतर थोडेसे अप्स अँड डाऊन्स आणि टेन्शन्स हे सगळं असतं. पण या सगळ्यात जर तुम्हाला जर सगळ्यात शांत पद्धतीने समजावून सांगणं असेल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल चर्चा करणं असेल, हे सगळ्यामध्ये तुम्हाला एक मानसिक आधार जो असतो तो माझ्या फॅमिलीचा खूप चांगला आहे. माझी वाईफ स्वाती कदम, ती पण घरच्या जबाबदाऱ्यासोबत ती इथं शोरूमला येते, इथल्या काही गोष्टी आहेत ती ऑब्झर्व करते, दिवसभरातनं तिची एक चक्कर होते आणि खूप चांगल्या पद्धतीने ती मला सपोर्ट करते. आणि ते म्हणतात ना की एखाद्या यशस्वी पुरुषामागे एखाद्या स्त्रीचा हात असतो, तर तसंच माझ्या मागं माझ्या वाईफ आणि माझ्या आईचा तसंच मला नेहमी सपोर्ट राहिलेला. खरंच खूप छान सर. कारण भलेही आपण बाहेर असलो तरी त्या दोघी घरी आहेत म्हणून तुम्ही सुद्धा निर्धास्तपणे काम करू शकत आहात. मंडळी, बिझनेस म्हटला की अनेक अपडाऊन्स आलेच, कारण कुठलंही अपयश आपल्याला एक शिकवण देत असतं आणि एक छोटंसं यश सुद्धा आपल्याला पुढे जाण्याची खूप मोठी हिंमत देत असते. आज सुमंग एनर्जी सोल्युशनच्या माध्यमातून, बालाजी कदम सरांच्या माध्यमातून आपण असाच एक बिझनेसचा प्रवास जाणून घेतला. सर, तुमच्या बिझनेसच्या पुढच्या जर्नीसाठी खूप खूप आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचा हा प्रवास असाच मोठा मोठा होत जाऊ आणि तुमच्या ज्या काही सर्व इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील. तुम्हाला आमच्याकडून खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद.